मित्रांनो, सन 2016मध्ये एक म्हाडाची लॉटरी झाली होती आणि त्या म्हाडाच्या लॉटरीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आली होती. आणि त्याच्यापैकी जे काही ठिकाणं होते त्या आपण पाहिलेलं की विक्रोळी आहे, कन्नमवारनगर किंवा मुलुंड आहे, नीलमनगर मुलुंड, प्रतीक्षानगर सायन, गोरेगाव या ठिकाणी आणि बोरिवली मागाटणे या ठिकाणी अनेक घरे उपलब्ध करून देण्यात आली होती सन 2016च्या लॉटरीमध्ये. सन 2016च्या लॉटरीमध्ये सुद्धा मित्रांनो जे पत्राचाळ आहे, जे सिद्धार्थनगर गोरेगाव आहे त्या ठिकाणी सुद्धा म्हाडाच्या घरांची जाहिरात आली होती आणि त्या जाहिरातीत एकूण 306 घरे ही म्हाडा सोडतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती. पण अद्यापही यातील जे कोणी विजेते असतील सन 2016चे किंवा त्यांना अद्यापही ताबा मिळालेला नाही आहे. पण आता कुठेतरी याची प्रक्रिया सुरू होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आपण बघतो मित्रांनो, मागच्या अनेक दिवसापासून पत्राचाळ हे नाव खूप गाजतं आहे. कारण अनेकदा आपण पाहिलेलं की पत्राचाळीमध्ये जे काही म्हाडाची घरे उपलब्ध करून दिलेली आहेत त्यांचं पोझिशन अद्यापही विजेत्यांना मिळालेले नाही आहे. कारण अनेक विजेते वाट पाहत आहेत की कधी आमच्या घराचं पोझिशन मिळेल, कधी आम्हाला त्याची चाबी मिळेल. पण आपण पाहिलेलं की बिल्डर असे किंवा म्हाडाचे काही अधिकारी म्हणा किंवा इतर व्यक्ती आहेत की ज्यांच्यामुळं हा प्रकल्प आहे तो रखडला. ह्याच्यावर इन्क्वायरी झाली, सेंट जोसेफ कमिटी झाली होती, त्याच्यानंतर अनेक इन्क्वायरी झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये असं सिद्ध झालं होतं की कुठेतरी याच्यामध्ये म्हणजे घोटाळा झालेला आहे. जे कोणी बिल्डर असतील, जे कोणी म्हाडाचे अधिकारी असतील आणि त्याच्यामुळं हा घोटाळा उघडकीस आल्याच्यानंतर जे कोणी विजेते होते त्यांना मात्र धक्का बसला आहे. कारण मित्रांनो पाहू शकता, ऑलमोस्ट इमारत तयार झालेली आहे. जवळजवळ सगळी इमारत तयार आहे, तुम्ही पाहू शकता. फक्त आतमधील छोटी मोठी कामे बाकी होती. पण आता कुठेतरी विजेते या घरांची वाट पाहत आहेत की नेमकं कधी आम्हाला आमची चाबी मिळेल. तुर्तास तरी अद्यापही याच्यावरती ठोस असा निर्णय झालेला नाही आहे. मागेच काही दिवसापूर्वी बांधकामाच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत, त्या निविदा मागवण्यात आलेल्या आहेत, पण अजून ती प्रक्रिया पूर्ण झाली नाही. पण अपेक्षा आहे की लवकरात लवकर ती प्रक्रिया पूर्ण होऊन साधारणतः 8 ते 9 महिन्यामध्ये या घरांचा ताबा हा विजेत्यांना दिला जाऊ शकतो. आता ही जी या ठिकाणी मित्रांनो MIG, LIG आणि MIG आणि LIG दोन उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आली होती. थोडक्यात पाहूया नेमकं या ठिकाणी कोणत्या उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आली होती. तर पहा मित्रांनो, ही आहे म्हाडा मुंबई लॉटरी 2016, पत्राचाळ गोरेगाव पश्चिम मुंबई या ठिकाणची आहे. एकूण त्या लॉटरीमध्ये उपलब्ध घरे होती 306. लक्षात घ्या, ही लॉटरी 2016मध्ये झालेली आहे, आत्ताची लॉटरी नाही आहे. पहा मित्रांनो, या ठिकाणी या लॉटरीमध्ये संकेत क्रमांक 326 जे उत्पन्न गट होता, अल्प उत्पन्न गट 1 अर्थातच LIG 1. एकूण उपलब्ध घरे होती 174. त्यांचं चटई क्षेत्र होतं 30.55 स्क्वेअर मीटर अर्थातच 328 स्क्वेअर फीट आणि त्याची किंमत ठेवली होती 30,16,000 रुपये. यानंतरचा उत्पन्न गट होता, जे काही संकेत क्रमांक आहे 327. उत्पन्न गट आहे अल्प उत्पन्न गट 2 अर्थातच LIG 2. एकूण उपलब्ध घरे होती 46. चटई क्षेत्रफळ होतं मित्रांनो 30.80 स्क्वेअर मीटर अर्थात 331 स्क्वेअर फीट आणि या घरांची किंमत होती 30,41,000 रुपये. यानंतरचा दुसरा गट आहे मित्रांनो संकेत क्रमांक 328. उत्पन्न गट आहे मध्यम उत्पन्न गट अर्थातच MIG. एकूण उपलब्ध घरे होती 86. त्यांचं चटई क्षेत्रफळ होतं 62.75 स्क्वेअर मीटर अर्थातच 463 स्क्वेअर फीट आणि किंमत आहे 44,39,000 रुपये. मी पुन्हा सांगतोय, या घरांची लॉटरी 2016मध्ये झालेली आहे. तर एकंदरीत ज्या विजेत्यांना या ठिकाणी घरे लागलेली आहेत त्या विजेत्यांना आता काही काळ अजून वाट बघावी लागणार आहे. कारण जोपर्यंत टेंडर प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत या घरांचं काम सुरू होणार नाही आहे. ऑलमोस्ट मी सांगितलं की जसं की मित्रांनो, बिल्डिंग पूर्णपणे तयार आहे, इमारतीचं काम करण्याची गरज नाही आहे. इमारत पूर्णपणे तयार आहेत, फक्त काही छोटी मोठी कामे आहेत, तेवढीच कामे करणं या ठिकाणी बाकी आहे आणि तीसुद्धा कामे लवकरच केली जातील अशी एक अपेक्षा व्यक्त केली जाते. कारण आपण पाहतो की पत्राचाळ हा खूप हायलाईट झालेला विषय आहे मीडियामध्ये किंवा राजकारणामध्ये. म्हणून आता पत्राचाळीकडे शासनाने व्यवस्थित लक्ष देऊन किंवा त्वरित लक्ष देऊन जे विजेते असतील त्यांना दिलासा देणं अतिशय आवश्यक आहे. त्याशिवाय जे मूळ रहिवासी आहेत मित्रांनो, त्या मूळ रहिवासी जे आहेत 610, त्या मूळ रहिवाशांसुद्धा त्यांच्या जे काही इमारती आहेत त्या इमारती अपूर्ण आहेत आणि त्यांचंही काम कुठेतरी मागेच आपण पाहिलेलं आहे की त्याचा शुभारंभ झालेला आहे आणि त्या कामाचाही शुभारंभ झालेला आहे. पण अटकळत पडले होते ते म्हाडा सोडतीतील विजेते. कारण विजेत्यांना हेच समजत नव्हतं की नेमका आमच्या
इमारतीचं काम कधी सुरू होईल आणि कधी आम्हाला तो ताबा मिळेल. तर आता साधारणतः एकंदरीत 8 ते 9 महिने साधारणतः लागू शकतात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किंवा हे सगळी घरं तयार होण्यासाठी. थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो, एक सॅम्पल फ्लॅट आमच्याकडे आहे. या ठिकाणी मी बऱ्याच वर्षापूर्वी ज्यावेळेस जाहिरात आली होती सन 2016मध्ये, त्यावेळेस मी ह्याचा एक सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ बनवला होता. तोही मी तुम्हाला दाखवेन, जेणेकरून जे कोणी येथील विजेते असतील त्यांना थोडाफार दिलासा मिळू शकतो. चला तर. चाळ या ठिकाणच्या विजेत्यांच्या बाबतीतलं किंवा पोझिशनच्या बाबतीतलं किंवा कामाच्या संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.